तर टीमचा पहिले षटक घेऊन येतोय दत्ता. पहिला चेंडू डिक्लेअरच्या धावात. बरोबर ना, तर आवाज जास्त नाही आपला, दारू पिल्यावर निघते. तुम्ही बोलल्यावर डायरेक्ट ढगा डायरेक्ट. बघा छोटा पॅकेट बडा धमाका. अरे ऋतिक किती रे, रॉक किती रे, ए ऋतिक, अरे कॉमिक ट्रिकर. अरे काय ऋतिक जायचंय? कोणता ऋतिक दा? होनी. ऋतिकदा बोलताय ना. अरे काय लावलं तू? चांगले क्षेत्ररक्षण, चांगले क्षेत्ररक्षण. अरे गेलं उडत. चांगली कॉमेंट्री विमल लाने का नवीन माईक बंद, माईक चालू आहे. हॅलो हॅलो. बसलेल्या आरसीबी या संघाला सचिन, त्यांचा आयकॉन म्हणूनही ओळखला जाणारा प्लेअर आता परतलेला आहे आपल्या दत्तादा म्हणून. 5 स्कोर काय असेल ते माहित नाही. हा 5 बॉल 2 रन. हा 5 बॉल 2 रन. ठीक आहे, माफ करा. चला शेवटचा एक चेंडू. 4 बॉल. 4 बॉल. थांब काय रे, एकच बोला यार. पहिला वनडे 2 डॉट, 1 वाईड आणि 1 विकेट. 5 आहे. हे लोक ऍक्सेप्ट करे. 5 एक मिनिट. हा चला 5 बॉल 2 रन. शेवटचा एक चेंडू बाकी अजून. हिमल बिमलचा वास मारायला लागला. चला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. बॉलर तयार दत्ता. बघूया. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी. सुंदर 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 असं क्षेत्ररक्षण दिसायला बघायला मिळते आपल्याला. नाव नाही माहित पण वरचा एरियाचा इतकं माहिती आहे. वाडिक. चला सुंदर असं क्षेत्ररक्षण वाडिक कडून. काय वाडिक. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 2. वाडी माफ करा. वाडी राजा. दिनू. हा चला गेला बाहेर गेला. बॅनर आणला भाई सोरंज फायरचा. चला दुसरं आणि बघूया पहिला चेंडू. ओ सुंदर असं गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला बाबू दादा यांच्याकडून. अर्ध पान खाऊन त्यांनी सुरुवात केलेली आपल्या गेम साठी. मैदान घाण नको करू. मैदान फक्त बाहेर थूक. थांब रेडी नाही झाला यार तो. काय यार, अबे रेडी नाही, इधर देख रहे हो. चला डेड बॉल हाताचा. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. चला दुसरा चेंडू. धावा संख्या त्याची 4 धावा. डीजे
2 चेंडू 9 धावा. 3 चेंडू तीन 3. तीन 3 3 3 चेंडू. चांगला स्ट्रोक 4 धावांसाठी. या आधीचाही सामना त्याने खूप सुंदर असा खेळलेला आहे. लगातार 4 चौके मारलेले होते. खूप सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो दीपक. पुन्हा हो गच्चा गच्चा. एकदा पंच आपले हात खोलतायत. नकारात्मक चेंडू. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी गचाळाचं क्षेत्र. ओ काय काय पंच 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 तो तर डायरेक्ट बसलाय. विकेटचं पतन डीजे. चार चेंडू 14 धावा. आतापर्यंत एकही धाव दिलेली नाही कृष्णा कोहलीने. पुन्हा एकदा विकेट. ओ मेडन ओव्हर टाकले.
मात्र 14 3. चला शेवटचं षटक 16 धावा 16 एक मिनिट ए बाई किती रन? 15 नाही शेवटला डॉट आहे ना शेवटचा बॉल 15 माफी असावी 15 रन. बघूया पुढचा षटक घेऊन येतोय सागर सूर्यवंशी आणि स्ट्राईक वर चंद्रू. त्या ठिकाणी चांगला स्ट्रोक खेळला होता परंतु चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात आणि धाव संख्येत वाढ होते ती 16. डीजे पुन्हा एकदा बॉलर तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला सागर सूर्यवंशीने. हा मात्र चेंडू चंद्रूला समजला नाही. डॉट चेंडू होतो महत्वाचा. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला स्ट्रोक खेळला होता पण बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात. एक धाव संख्येत वाढ होते ती 17. तीन चेंडू 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. हो कुठेतरी लाईन भटकली या चेंडूमुळे. पंच हात खोलतायत. वाईट चेंडू. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला स्ट्रोक खेळला होता आपण विकेटचं पतन. चला 2 चेंडू शिल्लक या ओव्हर मधले. चांगला स्ट्रोक पण या स्ट्रोक मध्ये काहीच ताकद नव्हती त्यामुळे सागर स्वतः हा बॉल पकडतोय. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला या इनिंग मधला. खेळून काढलाय तसाच एक धाव पूर्ण करतोय आणि धावसंख्या पोहोचते ती 20 या आकड्यावर.
चला आता मॅचला सुरुवात होते. स्ट्राईक एंडवर आपल्याला दिसतोय खेळताना दत्ता. पहिला चेंडू ढकलून काढलाय तो, घोषंकी क्षेत्रात चाललाय चेंडू, 1 धाव. युवराज याचं त्या ठिकाणी गच्चाळाचं क्षेत्ररक्षण, त्याच्या हातातनं मात्र बॉल सुटतोय. बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड त्याला एक टाइम होता, भेटला होता, पण या क्षणी रन कमी असताना मात्र तो 1 रन त्याने सोडलाय. बघूया सागर सूर्यवंशी वंडर बॉय पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू तसाच, 1 धाव पूर्ण करताना दत्ता. आता मात्र स्ट्राईक वर आपल्याला खेळताना दिसेल डेव्हिड वॉर्नर. डीजे पुन्हा एकदा बॉलर तयार. ओ चांगला चेंडू ऑफ कटर टाकला होता, हा मात्र कृष्णाला समजला नाही आणि तो डॉट बॉल महत्वाचा. पुन्हा एकदा कृष्णा तयार. चांगला चेंडू तसाच, त्या ठिकाणी डॉट चेंडू. या ओव्हर मध्ये जितके डॉट येतील तेवढंच RCB ला सपोर्ट भेटेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला होता, त्या ठिकाणी ओ गच्चा क्षेत्ररक्षण पाटी यष्टीरक्षकाचं सचिनच्या हातातनं बॉल सुटतोय आणि मोठा विकेट मात्र या ठिकाणी वाचलाय. जर हा विकेट गेला असता तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक केला असता आपण RCB. बघूयात किती महत्वाचा असेल हा विकेट, आणि अयन फायटर साठी हा खूप महत्वाचा विकेट आहे. दत्ता याला पूर्ण मॅच घेऊन जावी लागेल, कारण की पाटी असे बॅट्समॅन नाही खास जे मॅचला पूर्णपणे समाप्त करू शकेल. बघूयात पुन्हा एकदा दत्ता तयार. बॉलर सागर सूर्यवंशी पुन्हा एकदा. चांगला खेळून काढला होता, परंतु त्या ठिकाणी त्या गगन यादव चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू येतोय आणि डॉट 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 3 या आकड्यावर. अयन TA वॉरियर्सला जिंकण्याकरिता अजूनही 17 धावांची गरज. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 3 वर थांबलेली आहे. आता मात्र बॉलिंग क्रीज वर येतोय गगन माने. बघूया आपल्या संघासाठी काय करेल. अजूनही 17 धावांची गरज 18 चेंडू मध्ये. 18 चेंडू 17 धावा. नक्कीच जर या ओव्हर मध्ये जर खूप सारे डॉट्स आले तर ही मॅच नक्कीच रंगू शकते. खूप महत्वाची मॅच असणार आहे दोन्ही संघासाठी. जो जिंकेल तो पुढे जाईल. RCB संघासाठी खूप महत्वाचा हा मॅच असणार आहे. बघूया या ओव्हर मध्ये काय घडते. पहिला चेंडू घेऊन येतोय गगन. स्ट्राईक एंडवर आपल्याला खेळताना दिसेल कृष्णा तयार. चांगला चेंडू पण तसाच घोषंकी क्षेत्रात चाललाय चेंडू. 1 धाव.
धावसंख्येत वाढ होते ती 4. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी तसंच चांगलं क्षेत्ररक्षण सूरज नाटेकराचं. पुन्हा एकदा तसाच चांगला चेंडू टाकलाय. महत्वाचा डॉट चेंडू येतोय आरसीबी संघासाठी. हा डॉट चेंडू, डॉट वर डॉट, डॉट वर डॉट, 2 चेंडू हे डॉट आलेले आहेत. म्हणजेच कुठेतरी कमबॅक करताना आरसीबी संघ आपल्या टीमसाठी, गगन माने आपल्या संघासाठी कमबॅक करून देताना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलर तयार, बॅट्समॅन कृष्णा तयार. टॅप केलाय, घोषांकित क्षेत्रात चाललाय चेंडू. 1 धाव, 5 चेंडू, 4 बॉल 5 रन, 4 चेंडू 5 रन. 4 चेंडू 5 धावा. म्हणजेच ही ओव्हर खूप डॉट केलेली आहे गगनने. बघूया 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चांगला, तसा चांगलं त्या ठिकाणी गच्चाचं क्षेत्ररक्षण. ओ, 1 धाव पूर्ण करतायत. अजूनही या ओव्हर मधला शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत 6. अजूनही आपल्याला जिंकण्याकरिता 14 रनांची गरज. टीए वॉरियर्स जिंकण्याकरिता 14 धावांची गरज अजूनही सुद्धा. शेवटचा चेंडू शिल्लक. 13 धावा, 13 बॉल 14 धावांची गरज. पुन्हा एकदा महत्वाचा हा डॉट चेंडू काढलाय गगनने. मात्र खूप अशी सुंदर अशी बॉलिंग केलेली आहे आपल्या संघासाठी. समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 6 या आकड्यावर. अजूनही 14 रनांची गरज. म्हणजेच 12 चेंडू 14 धावा. 1 चौका कंपल्सरी मारावा लागेल टीए वॉरियर्सला जिंकण्याकरिता. मॅच कुठेतरी फसले. मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. पुढची ओव्हर घेऊन येतोय आयुष. मोठा विकेट. सहा धावा झालेत. चेंडू झालेले आहेत 1 चेंडू. 11 चेंडू 14 धावांची गरज. काय होईल, कोण जिंकेल? पंचांनी हात खोलला म्हणजेच नो बॉल, नो +1 अशा 2 धावा. या महत्वाच्या धावा आहेत, खूप महत्वाच्या धावा आहेत टीए वॉरियर्स साठी.
2 धावा खूप क्रुशियल स्टेजवर आपले 2 धावा आलेल्या आहेत. म्हणजे समीकरण बनतंय ते 11 धावा 12 11 चेंडू 12 धावांची गरज. अजूनही मॅच आपल्या पक्षात असू शकते. RCB चांगला चेंडू त्या ठिकाणी ढकलून काढलाय. एक गोशांगी क्षेत्रात चाललाय चेंडू. 1 धाव. धाव संख्येत वाढ. मात्र आता पाहिजे 10 चेंडू 11 धावांची गरज. स्ट्राईक वर आपल्याला खेळताना दिसेल फिनिशर माही. पुन्हा एकदा ढकलून काढला त्या ठिकाणी. तसंच गोशांकी क्षेत्रात चाललाय चेंडू. 1 धाव. चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी आयुष आपल्या श्रमिक नगराचे यंगस्टर्स आहेत हे जे आता खेळतील आणि येणाऱ्या काळात आपल्याला श्रमिक नगरला रिप्रेझेंट करताना दिसतील. तरी पुन्हा एकदा आयुष तयार. चांगला ढकलून काढलाय माहीने. गोशांगी क्षेत्रात चाललाय चेंडू. पुन्हा एकदा 1 धाव. धाव संख्येत वाढ. 4 चेंडू 11 धावा. अजूनही 9. गचा 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 वाईट चेंडू. खूप गरजेची वाईट ही मानली जाईल TA वॉरियर साठी. खूप महत्वाचा 1 रन. आता मात्र समीकरण 4 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा माहीने ढकलून काढलाय. घोषांकी क्षेत्रात चाललाय चेंडू. 1 धाव. धाव संख्येत वाढ होते ती 13. आता मात्र जिंकण्याकरिता 7 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 7. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधला. 7 पाहिजे. 7 ला 13 झालेत ना. किती झाले? ये मेरे को बता. हा वाईट टाकला. ढकलून काढला त्या ठिकाणी. परंतु गोशांकित 1 रन पूर्ण करते. माही है तो मुमकिन है. माही है तो मुमकिन है असं म्हणतील. कारण की आपल्याला अजून खूप मॅचेस खेळवायचे आहेत. 6 चेंडू 6 धावांची गरज. कोण जिंकेल मैच, आरसीबी की टीए वॉरियर्स? ये तो मैच हुआ के बाद पता चल ही ना जाएगा। चला नहीं, इसके बाद है, इसके बाद एक और मैच है, इसके बाद है हमारा मैच तो 4-4 6 चेंडू 6 धावांची गरज। दोन्ही संघाला ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे। दोन्ही संघाचे ओनर्स निरीक्षण करून ही मॅच बघत असतील। दोन्ही संघाच्या ओनरचे ठोके। चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात। माही तयार आहे। गोशांकी क्षेत्रात चाललाय चेंडू, एक धाव। माही है तो मुमकिन है, टीए वॉरियर्स असं म्हणत असतील नक्कीच। काय वाटतंय? मॅच आवडली असेल तर टाळ्या झाला पाहिजे। चला 5 चेंडू 5 धावा। पुन्हा एकदा सचिन तयार। चांगला ढकलून काढला त्या ठिकाणी। काय ठरेल पंच? आपला निर्णय कळवा लवकरात लवकर।
शंकर शंकर 4 चेंडू 5 धावांची गरज. चार चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. कुठं आहेत आरसीबीचे ओनर? चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. सचिन तयार. स्ट्राईक एंड वर कृष्णा. ओ त्या ठिकाणी सचिनचं चांगलं क्षेत्ररक्षण, नाहीतर आज चौकार होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सचिनचं आपल्या संघासाठी रन वाचवताना. 3 चेंडू 4 धावाची गरज. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. मेरे नदी मेरे जे 2 चेंडू 3 धावांची गरज. पुन्हा एकदा इजहारच्या खांद्यावरती टीए वॉरियर्स. ओ